नमस्कार, मी श्यामराव मोकाशी आणि हा व्हिडिओ प्रत्येकानं ऐकायचा, पूर्ण ऐका आणि सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा। मूळ म्हणजे आपणाला महाराष्ट्राची वाहतूक व्यवस्था ही सुधारणं फार गरजेचं आहे। सार्वजनिक वाहतूक व्यवस्था किफायतशीर दरात, दर्जेदार, आरामदायी ही होणं, जलद गतीनं होणं ही फार काळाची गरज आहे। आता त्यासाठी अनेक कायदे ह्या 15-20 वर्षात झालेले आहेत, परंतु अंमलबजावणी करण्यासाठी कोणीही काही बघत नाही। उलटे इथं सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे 3-13 वाजलेले आहेत आणि इथं भ्रष्टाचाराचं एक मोठं ग्रहण आहे। म्हणजे RTO अधिकारीसुद्धा मोठे भ्रष्टाचारी जे आहेत, वाहतूक अधिकारी कुठल्याही वाहनाचं पेपर तसं तपासत नाहीत आणि वाहनाचे मूळ पेपर हे वाहनातच ठेवावे लागतात आणि जर कुठले पेपर अपडेट नसतील तर ते मोठ्या पद्धतीनं फाईन बी झालेले आहेत। परंतु ह्याचा फायदा हे वाहतूक अधिकारी घेत आहेत। अगदी साधं रिक्षावाल्याला पकडलं आणि त्याचं परमिट संपलं असलं तरी ते 2000ची मांडवली करतात, पण त्यांची हिंमत नाही की गाडी आत जप्त करायची किंवा त्याचं सर्व चलन वाजवायचं किंवा मेमो बनवायचा। कारण ह्या वाहतूक अधिकाऱ्यांना RTOना पैसे खाण्यात मोठा रस आहे। एक इन्स्पेक्टर दर्जाचा अधिकारी 60-70 हजार रुपये घेऊन जातो। वाहतूक अधिकाऱ्यांची ही मोठी मलाई असते आणि एवढाच त्यांचा धंदा चाललेला असतो। त्याच्यामुळं कुणाचंही वाहतूक व्यवस्थेवरती लक्ष नाही। तर आता प्रत्येक महाराष्ट्रातल्या वाहतूकप्रेमींनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी परिवहन सेवेच्या म्हणजे BST म्हणा, ठाणा महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, पुणे महानगरपालिका अशा सर्व सेवावरती लक्ष हे केंद्रित केलं पाहिजे आणि ST महामंडळावरती सुद्धा लक्ष हे केंद्रित आहे। कारण राजकीय लोकांचेच फोटो लावून इथं मक्तेदारी चाललेले असतात आणि ह्या मक्तेदारीला बराचसाच आळा आता बसलेला आहे। रिक्षा टॅक्सी परमिटची जर तुम्ही अवस्था बघितली तर 30% रिक्षा ह्या परमिटच त्यांची संपलेले आहेत, फिटनेस संपलेले आहेत, इन्शुरन्स संपलेले आहेत, लायसन बिल्ले नाहीत, कोण हेल्पलाईन नंबरसुद्धा गाडीत लावत नाहीत। म्हणजे असं बेदरकार एवढ्या रिक्षा असूनसुद्धा इथं काळ्या बाजारानं परमिट चालतात। आजही 40% परमिट काळ्या बाजारानं आहेत। बँका पतपेढ्याचे चेअरमन, सेक्रेटरी हे 10% कमिशन खाऊन हे कर्ज केलेलं आहे। परवाना कोणाला घाण ठेवता येत नाही, बँकेला तर मुळातच घाण ठेवता येत नाही। परंतु अशा संचालकांची, बँका पतपेढ्यावाल्यांची चौकशी शासनानं करणं फार गरजेचे आहे आणि ज्या बँकांचं वाहनतारण कर्ज डुबलेलं आहे, मोठ्या पद्धतीनं बँकेनं फटका बसलेला आहे, तर ते संचालकावरती सहकार कायद्याच्या 88 कलमानुसार चौकशा करून प्रत्येक संचालकावरती जबाबदारी निश्चित करून गोरगरिबांचे पैसे हे शासनानं वसूल केलेच पाहिजेत। अगदी त्यांच्यावरती केसेस टाकाव्या लागल्या तरी चालतील संचालकावरती आणि त्या बँकांचं ऑडिट करणं, पतपेढ्यांचं ऑडिट करणं। आता कितीतरी पतपेढ्या डुबलेल्या आहेत। अगदी इथं 10% कमिशन घेऊन रिक्षाच्या किमतीपेक्षा 1.25 पट 1.5 पट हे कर्ज दिलं जायचं आणि ह्या रिक्षावाल्यांनी रिक्षा बी सोडलेले आहेत, मातीसुद्धा झालेले आहेत बँकांनी पकडे आणि बेकायदेशीर ह्यांचं रिक्षा पकडणं असे सुद्धा असते। बँकेला परमिटच कुठलं घाण ठेवता येत नाही। सुशिक्षित बेरोजगारांच्यासाठी 5 वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट कॅरियर ह्या सदराखालीच परमिट दिले जातात। शिवाय हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट प्रकरण आहे। शिवाय रिक्षा टॅक्सीचं भाडं हे हाकीम समितीनं 40, 60, 80 हे सूत्र असलेलं CNG, डिझेल, पेट्रोल आणि या अशा 4 इंधनावरती हे सूत्र आहे। हे सूत्रसुद्धा न्यायप्रविष्ट आहे, हे देशामधलं नंबर 1चं सूत्र आहे। त्यानंतर खटाऊ समिती नेमली आणि खटाऊ समितीनं जर शिफारशी काही केलेल्या आहेत अंमलबजावणी करायची आहे, तर त्याच्यामुळं खटाऊ समितीच्यामुळं भाड्याचं सुद्धा ताळतंत्र हे पूर्ण बिघडलेलं आहे आणि राजकीय नोतं वर्गणी काढणे, त्या शेअर रिक्षा चालवणे, त्यांचं दररोजचं 20-20 रुपये घेणं आणि परमिट काळा बाजार करणं ह्याच्यात त्यांना मोठा रस आहे आणि RTO अधिकाऱ्यांना नेमकं तेच पाहिजे। कारण ह्यांच्यावरती जर RTO अधिकारीच्या जर कारवाई करायची म्हटलं ना तर अर्धे RTO अधिकारी सस्पेंड होतील। अर्धे RTO अधिकारी तर आता 70% अधिकारी कर्मचारी चौकशीच्या घेऱ्यातच आहेत, ते सगळे आहेत, परंतु हे कुठल्याही पद्धतीत कडक कारवाई ह्यांच्यावरती केली जात नाही।
आणि ह्यांचा ते पैसे कमवण्याचाच खाली धंदा असतो. तर प्रत्येकानं आता शासनाकडे मागणी करायची आहे, मुख्यमंत्र्यांना प्रत्येकानं पत्र लिहायचं आहे राज्यातील समान भाडे रचना करण्यासाठी. जर तुम्हाला रिक्षाचं भाडं वाढवायचं असलं तर मुंबई, ठाणे, मुंबई जिल्हा म्हणजे मुंबई, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, रायगड जिल्हा आणि पुणे जिल्हा इथं सर्वसाधारणपणे CNGवरती आता 80% पुढं ह्या गाड्या आहेत, सगळ्या रिक्षा आहेत. तर ह्यांचं समानच भाडं करा, एकच भाडं करा आणि राज्य परिवहन प्राधिकरणाला हे अधिकार द्या. म्हणजे राज्य परिवहन प्राधिकरणाला जर अधिकार दिले, भाडं नेमकं कुणी वाढवायचं हे देशामधलं नंबर 1चं सूत्र आहे. जर हाकीम समितीच्या सूत्राप्रमाणे भाडं वाढवलं तर हे सूत्रच न्यायप्रविष्ट आहे. त्याच्यामुळं निश्चित भाड्यावरती पुन्हा नियंत्रण आणता येईल न्यायालयाकडे व्यवस्थित मांडणी करून. कारण हे जर असं भाडं वाढवलं ना तो रिक्षावाला तर राहणारच नाही, त्यांचा तर धंदाच जाईल पुरा. कारण हे स्पर्धेचं युग आहे आणि जर असं भाडं वाढलं तर मात्र रिक्षावाल्यांनासुद्धा हा एक भविष्यात धोका होईल. आणखीन इकडं त्यांचा व्यवसायही बसेल. आणि ह्यांच्यात काय मंडळी अशी आहेत की भाडं वाढवा, भाडं वाढवा. प्रत्येक वर्षाला हाकीम समितीनं शिफारस केलेली आहे की भाडं दिलं पाहिजे, पण हे सूत्र राज्यासाठी आहे. ते काही मुंबईसाठी, ठाण्यासाठी किंवा मुंबई महानगर क्षेत्रासाठी तर मुळीच नाही. महाराष्ट्र राज्यासाठी हे सूत्र आहे आणि देशामधलं नंबर 1चं सूत्र हाकीम समितीनं बनवलेलं आहे. हे मात्र कुणीही विसरू नये आणि ते सूत्रच मुळात न्यायप्रविष्ट आहे. हा व्हिडिओ प्रत्येकानं शांततेनं ऐकायचा आहे. पूर्ण ऐका, पूर्ण व्हिडिओ ऐका आणि मग शेअर करा. आणि शिवाय हे जर भाडं असं हाकीम समितीच्या सूत्राप्रमाणे वाढवत राहिलं, सेवा सुधारायची तर ह्याच्यात राहिलेलंच नाही काय. अगदी मीटरसुद्धा चालत नाहीत. आणि हाकीम समितीची सर्वात मोठी एक महत्त्वाची शिफारस आहे ती म्हणजे मीटरमध्ये पैसे दिसतील तेवढेच प्रवाशांनी द्यायचे आहेत, पण पूर्णांकात द्यायचे आहेत. बस जर मीटरमध्येच पैसे दिसत नसतील तर भाडं देणार कसं? आणि हाकीम समितीनं मूळ भाडं हे निर्माण करायला शिफारस केलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे रिक्षाचं नेमकं भाडं तुम्ही ठरवता कसा, तुमचं मूळ भाडं काय, त्याचं बेसिक काय, हे कधीच अजून ठरवण्याचा प्रयत्न केलेला नाही. तर आमचं हे ठाम मत आहे की समान भाडे रचना आणण्यासाठी पुणे जिल्हा, ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा, मुंबई आणि पालघर जिल्हा इथं सर्वसाधारणपणे 80% सरासरी रिक्षा या CNGवरती, LPGवरती आहे. आता इलेक्ट्रॉनिक रिक्षांचीसुद्धा भर पडू लागलेली आहे. त्याच्यामुळं राज्य परिवहन प्राधिकरणालाच हे अधिकार दिले पाहिजेत. कुठलीही ऑथॉरिटी, ह्या ऑथॉरिटी असतात त्या लिमिटेड त्यांच्या कार्यक्षेत्रापुरती असतात. मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण ही सक्षम ऑथॉरिटी, महाराष्ट्रातली एक स्वतंत्र अस्तित्व असणारी ऑथॉरिटी आहे. परंतु हे हाकीम समितीचं सूत्र न्यायप्रविष्ट आहे आणि त्यांनासुद्धा प्राधिकरणाला, मुंबई महानगर क्षेत्र प्राधिकरणालासुद्धा हे भाडं आता वाढवता येणार नाही. पण राज्य परिवहन प्राधिकरण, त्याला आपण STA म्हणतो, स्टेट ट्रान्सपोर्ट ऑथॉरिटी, ही मात्र हे राज्यासाठी सूत्राची अंमलबजावणी करू शकते. परंतु आत्ताच्या टप्प्यात जर रिक्षाचं भाडं वाढवायचं म्हणलं तर त्यांना ह्या 5 जिल्ह्यांचं भाडं समानता, म्हणजे पुण्यात जे भाडं आहे तेच मुंबईत असेल, मुंबईत असेल तेच पालघर जिल्ह्यात असेल, पालघर जिल्ह्यात असेल तेच रायगड जिल्ह्यात असेल. परंतु मीटरनंच हे पैसे घ्यावे लागतील. अगदी बनावट ड्रायव्हर आहेत, गळ्यात साधं ओळखपत्रसुद्धा अडकत नाहीत आणि नुसतं खाली परमेट अजून कुठलेही बंद झालेले नाहीत. इथं एवढा मोठा काळा बाजार आहे की ज्या चालकांना परमेट नाही त्यांच्यासाठी ही परमेट चालू केलेली आहे. स्वयंरोजगार म्हणून बेकारी वाढलेली आहे. आणि नेमकं माफिया, गुंडा, बँकवाले हे गाड्या पकडून नेलेले 40 एका माफियाकडे गाड्या आहेत, रिक्षा आहेत, 30 आहेत, 25 आहेत आणि ते 300 रुपये भाड्यानं देतात. किती जरी तक्रारी केल्या, त्यांना प्रूफ दिले तरी हे RTO अधिकारी WPH मारतात, 500 रुपये खाऊन. परवानाधारक नसताना ह्या गाड्या पास केल्या जातात आणि ह्याला दोषी हे RTO अधिकारी आहेत, वाहतूक अधिकारी दोषी आहेत. त्याच्यामुळं रिक्षाचं भाडं जर शासनाला वाढवायचं म्हणलं तरी पूर्ण विचार करावा लागेल.
अन्यथा हे न्यायप्रविष्ट प्रकरण आहे आणि हाकीम समितीच्या सूत्राप्रमाणे जर हे भाडं दिलं तर वाहतूक व्यवस्थाही सुधरेल आणि भाडं हे नियंत्रणाखाली राहील। तर आमची एक सतत शासनाकडे मागणी आहे आणि ती मागणीही मान्य झालेली आहे। त्याच्यावरती प्रक्रिया बी चालू झालेली आहे की परिवहन सेवेचं भाडं राज्यातील म्हणजे जे पुण्याचं बसचं भाडं तेच मुंबईतला BSTचं भाडं पाहिजे, BSTचं भाडं आहे तेच ठाण्याच्या बसचं पाहिजे। आणि हेही सूत्र नव्हतं आणि हे सूत्र 2, 3, 5, 7 किलोमीटरचं असं त्यांचे हे सूत्र काही आडवी तिडवी बनवलेले आहेत आणि आम्ही सरळ एक सूत्र दिलेलं आहे की पर मुंडी पर किलोमीटर 1 रुपया, 5 किलोमीटरचा समान टप्पा, पुढचा टप्पा हे 5 किलोमीटरचा आणि 5 रुपयाच्या पटीत हे मूळ भाडं हे झालं पाहिजे। आणि BSTनं हे 20 किलोमीटरपर्यंतचं भाडं 20च रुपये केलेलं आहे आणि 20 किलोमीटरच्या पुढं 20च रुपये। परंतु ह्या अधिसूचना शासनानं पहिली अधिसूचना रद्द ठरवून समान भाडे रचनेची परिवहन सेवेच्या ह्याच्यासाठी शासनाला अधिसूचना काढावी लागेल आणि मगच कुठल्याही BSTला वगैरे भाडं तसं वाढवता येणार नाही। अधिसूचना काढली तर ह्या टप्प्यानं वाहतूक व्यवस्था सुधारेल आणि ह्या सेवांना बळकटी मिळेल। 5 रुपये समान भाडे रचनेतच हित आहे परिवहन सेवेचं आणि ह्यांना स्वतंत्र प्राधिकरण करावं लागेल आणि मुंबई, ठाणा, मीरा भाईंदर, वसई विरार, कल्याण, नवी मुंबई ह्या ज्या पालिकांच्या सेवा ह्यांच्यासाठी एक स्वतंत्र प्राधिकरण करावं लागेल आणि ही भाडी रचना वाहतूक व्यवस्था सुधारावी लागेल। आणि मी विशेष करून सर्व महिलांना सुद्धा सांगू इच्छितो, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थित तुम्ही आलं पाहिजे। तुम्ही लायसन बिल्लं काढा, कंडक्टरचे लायसन बिल्ले असतात कंडक्टरचे सुद्धा काढावे लागतात। तुमची 12वी शिक्षण असेल तर तुम्हाला कंडक्टरचा बिल्ला मिळतो। आता मोठ्या पद्धतीने बसची संख्या वाढणार आहे। अगदी मुंबई महानगर क्षेत्रासाठी ह्या 8 महापालिका आणि 4-6 नगरपालिकामध्ये आपली BSTची बससुद्धा जाणार आहे। अगदी विरारलासुद्धा जाणार, कल्याणला जाणार, कर्जतला जाणार, खोपोलीला जाणार। म्हणजे त्यांना 20 लाख भरून त्यांनी परवानेसुद्धा घेतलेले आहेत। 2000 परवाने, त्यातल्या त्यांच्या 200-400 गाड्या बी आलेल्या आहेत। असं काही नाही, त्या येत राहतील गाड्या वाढत राहतील आणि जशा जशा गाड्या वाढतील तशी मीरा भाईंदरमध्ये सुद्धा एक बस आगार बसेल। पनवेल महापालिकेने सुद्धा मान्य केलेलं आहे की BST आगारासाठी आम्ही 4 जागा देतो। तसं अधिकृत आपल्याकडे पत्रही आहे, असं काही नाही आणि त्याच्यावरची फॉलो करून ते लवकरात लवकर डेपो झाली तर पनवेल महापालिकेची सेवा सुधारेल। उल्हासनगर महापालिकेची परिवहन सेवाच नाही आणि अस्तित्वातच नाही तर मुंबईची बस तिथं 2 जागा मिळाल्यानंतर आगार बांधून तिथं प्रवासी वाहतूक करू शकते किंवा वसई विरारची एक ढिसाळ वाहतूक व्यवस्था झालेली आहे परिवहन सेवा, तिथं मुंबईच्या बस म्हणजे बोरोलीवरून त्या वज्रेश्वरीला जातील, भिवंडी तालुक्यात वज्रेश्वरी येतं पश्चिम झोनला, किंवा तुमच्या विरारच्या देवीची बस म्हणून ती चालू होईल बोरोलीवरून की वाहतूक व्यवस्था सक्षम, दर्जेदार, किफायतशीर झाली पाहिजे। किंवा मीरा भाईंदरचे नायगाव, वसई हे असे रूट चालू करू शकतात। ठाणा महापालिकेची बस वसई विरार शहरासाठी जोडणं ही फार काळाची गरज आहे आणि जलद गतीनं सेवा झाली पाहिजे। तर प्रत्येकानं आता ह्याच संदर्भानं महाराष्ट्रातील जनतेनं, वाहतूकप्रेमींनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी ह्या संदर्भानं तुम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन द्या आणि तुम्ही श्रेय घ्या। काम हे होतच राहत असते आणि हेच काम होईल, ह्याच्या पलीकडे दुसरं काम कुठलंही होणार नाही, हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा। आता हा विषय, संदर्भ आणि निवेदन करणं मागणी लागतं, जरा पाठपुरावा लागतो। हे तर राजाराम बापू पाटील रिक्षा संघटनेच्या अध्यक्षानं ते हेच केलेलं आहे, असं काय नाही, हे तर ते मंजूर तर झालेलंच आहे। फक्त ह्या कायदेशीर प्रक्रिया असतात आणि राजकीय नेत्यांनी सुद्धा श्रेय घ्यायचं असेल तर अशा संदर्भानं मुख्यमंत्र्यांना निवेदन जरी दिली तर त्याला फॉलो केला तर लवकर तुम्हाला श्रेय घेता येईल। परंतु या मागण्या ह्या राजाराम बापू पाटील रिक्षा संघटनेच्या अध्यक्षाच्याच आहेत, हे बी मात्र कोणी विसरू नका। तर प्रत्येकानं आता पहा, हा व्हिडिओ ज्यांना आवडला असेल त्याने निश्चित शेअर करा। प्रत्येकाला काही गोष्टी कळाल्या पाहिजेत, हे मात्र विसरू नका। धन्यवाद। मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।